साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज। 1990 ते 1992 या कालावधीमध्ये सोलापूर महानगरपालिका परिवहन उपक्रमाचे मोठ्या प्रमाणात आर्थिक भरभराट होती। सोलापूर महानगरपालिकेतील कर्मचाऱ्यांचे वेतन करण्यासाठी महानगरपालिका प्रशासन परिवहन उपक्रमाकडून आर्थिक सहाय्य घेत होते। मात्र सध्या सोलापूर महानगरपालिका परिवहन उपक्रम मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे। परिवहन उपक्रम सध्या 31 कोटी 42 लाख रुपयांचा बोजा असून हा बोजा कसा हलका करायचा याबाबत मात्र परिवहन व सोलापूर महानगरपालिका प्रशासनाकडे कोणत्याही प्रकारचं उत्तर नाहीये। परिवहन उपक्रमात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे वेतन वेळेवर होत नसल्यामुळे कर्मचाऱ्यांनी महानगरपालिका वरिष्ठ श्रेणी सेवक सहकारी पतसंस्था सोलापूर महानगरपालिका चतुर्थ श्रेणी सोसायटी यांच्याकडून कर्मचाऱ्यांचे वेतनावर काढलेले कर्जाचे हप्ते देखील परिवहन उपक्रमाकडून थकले आहे। कर्मचाऱ्यांच्या आरोग्याशी निगडीत असणाऱ्या ESIचे हप्ते देखील थकले आहेत। कर्मचाऱ्यांचे प्रायव्हेट फंड, सेवानिवृत्त सेवक देय, ग्रॅज्युटी रक्कमा हे देखील मोठ्या प्रमाणात थकले आहेत। याबरोबरच शासनाच्या कराराची मोठी रक्कम परिवहनकडे थकीत आहे। परिवहन उपक्रमाच्या डोक्यावर असणाऱ्या कर्जाची यादी दरवर्षी परिवहन उपक्रमाच्या आर्थिक संकल्पासोबत जोडली जाते। मात्र या संदर्भात परिवहन उपक्रम व सोलापूर महानगरपालिका प्रशासनाकडून कोणतेही खंबीर पाऊल उचलले जात नाहीये। त्यामुळे कर्जावरील व्याजाचा डोंगर वरचेवर वाढतच चाललाय। अशोक लेलँड कंपनीच्या चेसी क्रॅक 99 बसेस संदर्भात लवादाचा निकाल लागला आहे। लवादाने 30 कोटी रुपये व्याजासह अशोक लेलँड कंपनीला सोलापूर महानगरपालिका परिवहन विभागाने देण्याचा निकाल दिला आहे। त्यामुळे परिवहन उपक्रमाच्या डोक्यावर असणाऱ्या कर्जाच्या ओझ्यात अधिक वाढ झाली आहे। लवादाच्या निकालाविरोधात परिवहन उपक्रम न्यायालयात धाव घेणार असून त्या बसेस खरेदीवरून परिवहन उपक्रमाला तोट्यात आणणाऱ्या त्या काळची मलाई खाऊ अधिकाऱ्यांबाबत सोलापूर महानगरपालिका काय धोरण स्वीकारणार त्याबद्दल सध्या चर्चा होत आहे।